नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण स्पीड पॅसेज पाहणार आहोत, इंग्लिश, मराठी आणि हिंदी 40 WPMचा। तर कशा पद्धतीने आपल्याला 40च्या स्पीड पॅसेज आपल्याला टाईप करायचा आहे टायपिंगच्या एक्झाममध्ये। तर बघा, तर इकडे बघा स्पीड पॅसेज आलेला आहे। इकडे 40 WPM म्हणजे 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला टाईप करायचे आहे। तर 7×28 280 शब्द तुम्हाला 40च्या स्पीड पॅसेजमध्ये टाईप करायचे असते मित्रांनो। तर बघा, तेवढे शब्द आपल्याला 7 मिनिटातच मारायचे आहे। तर इथे सबमिटचं बटन दिलेलं आहे आणि आपण टाईप करणार आहोत। आता जसं आपल्या इथे काउंट टाईम स्टॉप आहे, जसं आपण या ठिकाणी क्लिक करेल तसं आपला टायमिंग चालू होणार आहे, तसं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। तर बघा, टाईप करायच्या अगोदर आपल्याला या स्पीड पॅसेजमध्ये टॅब मारायचा आहे। तर सुरुवातीला तर टॅब इथं दिलेला आहे, तर तुमच्या कीबोर्डवर एक टॅब बटन आहे लेफ्ट साईडला, ते टॅब बटन प्रेस करा आणि तुम्ही टॅब बटन मारून पूर्ण पॅसेज टाईप करू शकता। तर याच्यातनी बघा 2 टॅब बसणार आहे, एक या ठिकाणी बसणार आहे आणि एक या ठिकाणी बसणार आहे इथे एंटर दिल्यानंतर। तर प्रत्येक पॅराग्राफची सुरुवात एक टॅब देऊन आपल्याला करायची आहे। तर याच्यातनी 2 पॅराग्राफ दिलेले आहे, म्हणून आपल्याला 2 पॅराग्राफचे 2 टॅब इथं द्यायचे आहे। तर इथे क्लिक करा आणि आपल्या स्पीड पॅसेजला सुरुवात करूया। तर बघा, याच्यासाठी आपल्याला 7 मिनिटांचा टाईम आहे आणि तुम्हाला याचे 40 मार्क दिलेले आहेत। तर आपल्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार 40 मार्काचा स्पीड पॅसेज आपला केलेला आहे। तर 40 मार्काचा स्पीड पॅसेज इथं दिलेला आहे। तर 40 पैकी तुम्हाला 16 मार्काची आवश्यकता आहे पासिंगसाठी, तेव्हाच तुम्ही 40 WPMच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊ शकता, इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये। तर 16पेक्षा जर तुम्हाला मार्क जर कमी जर असेल तर तुम्ही फेल होणार आहे आणि 16पेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही पास होणार आहे टायपिंगच्या सेक्शनमध्ये। तर टायपिंगचा पेपर 30चा कशा पद्धतीने सोडवायचा, 40चा कशा पद्धतीने सोडवायचा, काय मार्किंग पद्धत आहे, याची सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे लवकरच। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल आणि टायपिंगबद्दलचे कोणत्याही प्रकारचा जर क्वेश्चन जर असेल आणि व्हिडिओ जर असेल तर तुम्ही मला या चॅनलवर पाहू शकता आणि काही जर समजलं नसेल तर मला ते सुद्धा विचारू शकता। तर चला करूया आपल्या स्पीड पॅसेजला सुरुवात। तर सुरुवातीला मी या ठिकाणी क्लिक करतो आणि एक टॅब द्यायचा आहे आणि टॅब दिलं का न टाईम वेस्ट करता आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सुरुवातीला आपण जेव्हा टाईप करतो त्यावेळेस थोडंसं आपला कमी असला तरीही चालते आणि नंतर आपण ते स्पीड वाढवू शकतो आपण अशा पद्धतीने। जिथं कॅपिटल आहे कॅपिटल द्या, जिथे स्मॉल आहे तिथं स्मॉल द्या, म्हणजे आपल्याला तिथं जसे दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला ते टाईप करून घ्यायचं आहे। फुल स्टॉप ज्या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित लक्षात ठेवा। अशा पद्धतीने टाईप करून घ्या मित्रांनो। सुरुवातीला हळूहळू टाईप करा, नंतर तुम्ही हळूहळू स्पीड वाढवू शकता। मित्रांनो, काही चुका होतच असतात, परंतु आपल्याला ते चुका दुरुस्त करायचे आहे। याच्यामध्ये जर चुका वगैरे जर दुरुस्त केल्या तरीही कोणत्या प्रकारचे मार्क आपले कटणार नाही आहे, त्याचे मार्क आपल्याला मिळणार आहे। म्हणून चुका जर झाल्या असेल तर तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि पूर्ण स्पीड टाईप झाल्यानंतर ते आपण दुरुस्त करू शकतो।
तर बघा आपला पहिला पॅराग्राफ पूर्ण झालेला आहे. एंटर करा आणि पुन्हा एक टॅब द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा पॅराग्राफ आपल्याला टाईप करायचा आहे. तर बघा आपला पूर्ण पॅराग्राफ टाईप करून झालेला आहे. अजूनही आपल्याकडे 20 मिनिटांचा टायमिंग आहे. तर याच्यातून आपण जेवढ्या काही चुका वगैरे जर असेल तर आपण सर्व चुका आपण दुरुस्त करू शकतो. तर व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो. बघा या ठिकाणी एक चूक आहे. बघा या ठिकाणी चूक होती आपली. बघा या ठिकाणी सुद्धा चूक आहे. इथे ए टाईप करत राहिलेला आहे. या ठिकाणी राहिलेला आहे. तर व्यवस्थित पटापट पाहून घेऊ आपण. या ठिकाणी अशा प्रकारे आपण चुका सर्व दुरुस्त करू शकतो. या ठिकाणी राहिलेला आहे. अजून पाहून घेऊया. तरी मित्रांनो तरी काही ना काहीतरी राहतेच. व्यवस्थित टाईप करून घेऊया. अकरा सेकंद आहे. पाहून घेऊया पटापटा. तर बघा आपल्याला 36 मार्क मिळालेला आहे आणि आपण पास सुद्धा झालेला आहोत. तर बघा इथे स्पीड दिलेला आहे 40 वर्ड पर मिनिट आहे. टोटल दिलेला मार्क आपल्याला 40 मार्क दिलेला आहे आणि आपल्याला किती मार्क मिळालेले आहे 36 मार्क मिळालेले आहे. आणि याच्यामध्ये हे 4 शब्द आपले चुकलेले आहेत. तर आपले याचे एका चुकीसाठी आपला अर्धा मार्क कटला गेलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 40चं स्पीड पॅसेज टाईप करायचं आहे. आणि जर 40मध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.